सर्वप्रथम सर्वांना जय शिवा। मी निलेश स्वामी शिवा विश्वनाथ पावन महादेव मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट महात्मा बसवेश्वर मार्ग पनवेल मुख्य पुजारी आज आपल्यासमोर नवीन विषय घेऊन येत आहोत की येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये श्रावण मासाला सुरुवात होणार आहे। पवित्र श्रावण मासामध्ये आपण नवनवे उपक्रम आपण या मंदिरामध्ये राबवत असतो। मंदिरामध्ये छान छान प्रकारे कार्यक्रम होत असतात। अशा प्रकारे या कार्यक्रमामध्ये आपणही सर्वांनी सहभाग घ्यावा। श्रावण महिन्यामध्ये काय काय आपण कार्यक्रम राबवत आहोत, कशा कशा पद्धतीने पूजा अर्चना होणार आहे, एक थोडक्यामध्ये आपणास माहिती सांगतो। पवित्र श्रावण मासामध्ये शास्त्रानुसार सांगितलेलं गेलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये महादेव पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात। यामुळे या महिन्यामध्ये महादेवाची उपासना भक्तांनी जास्तीत जास्त करावी। श्रावण मासामध्ये रुद्राभिषेक करावा, पूजा अर्चना करावी। श्रावण महिन्यामध्ये शक्यतो एक मासामध्ये उपवास करावा, नाही जमेल आणि शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराला तसेच प्रदोष शिवरात्रीला फार महत्त्व मानल्या गेलेलं आहे की जेणेकरून श्रावण मासामध्ये जास्तीत जास्त सर्वांनी उपासना करायची आहे। श्रावण मास हा सुरुवात 25 जुलै 2025 रोजी सुरुवात होत आहे व शेवटचा दिवस जो आहे पिठोरी अमावस्या 22 ऑगस्ट 2025। अशा प्रकारे श्रावण हा पूर्ण एक महिना चालणार आहे। त्या श्रावण मासामध्ये जो पहिला सोमवार येत आहे ते आहे 28 जुलै। त्या दिवशी शिवाला जी शिवमूठ आपण वाहतो ती मुख्य म्हणून तांदूळाची दिलेली आहे। त्याप्रमाणे जो पहिला सोमवार आहे भक्तांनी तांदूळाची शिवमूठ शिवाला ती अर्पण करावी। ओके, दुसरा सोमवार जो आहे तो 4 ऑगस्ट 2025 रोजी आहे। त्या दिवशी शिवाची मूठ आपण म्हणतो ती आहे तिळाची आहे। त्याच नंतर जो तिसरा सोमवार आहे 11 ऑगस्ट 2025, त्या दिवशी जी शिवमूठ आहे ती मुगाची मानलेली आहे। मुगाची शिवमूठ देवांना महादेवांना ती भक्तिभावाने अर्पण करायची आहे। चौथा जो सोमवार आहे 18 ऑगस्ट 2025, त्या दिवशी जे शिवाची जी शिवमूठ आहे ती आहे जव म्हणून ती मानल्या गेलेली आहे। अशा प्रकारे 4 सोमवार आहेत। भक्तांनी त्या सोमवारी तशी त्याची शिवामूठ देवाला ती अर्पण करायची आहे। भक्तिभावाने देवाची सेवा करायची आहे आणि जास्तीत जास्त शिवोपासना आपण सर्वांनी करायची आहे। या मुख्य काळामध्ये ज्या आपल्या श्रावण महिन्यामध्ये शिवा विश्वनाथ पावन महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोठे आपण उपक्रम छान छान अशी पूजा अर्चना मंदिरामध्ये ठेवलेली आहे। मंदिराची जी वेळ आहे श्रावण मासामध्ये ती आहे की सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत मंदिर चालू राहणार आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजल्यापर्यंत सर्व शिवभक्तांना मंदिर हे उघडं ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर जो तिसरा चौथा सोमवार असतो, दुसरा आणि चौथ्या सोमवारी आपण 3 ते रात्री 10 पर्यंत देवाला शृंगार होणार आहे। सजावट छानपैकी करणार आहोत, फुलांची रांगोळी करणार आहोत, त्याप्रमाणे देवाला शृंगार होणार आहे। त्यासाठी 3 ते रात्री 10 पर्यंत फक्त मंदिर हे देवाच्या दर्शनासाठी उघडे राहणार आहे। त्यानंतर चौथा जो सोमवार येणार आहे 18 ऑगस्ट 2025, त्याही देवांना सजावट शृंगार आपण करणार आहोत। त्यानंतर पिठोरी अमावस्या आहे 22 ऑगस्ट 2025 रोजी। त्याही दिवशी सकाळी 5 ते दुपारी 3 पर्यंत मंदिर चालू राहणार आहे। त्यामध्ये रुद्राभिषेक पूजा अर्चना होणार आहे। त्यानंतर 3 ते रात्री 10 पर्यंत भक्तांना फक्त देवाचं दर्शन होणार आहे। त्यामध्ये पिठोरी अमावस्या निमित्त गेले 10 वर्ष आपण छान छान प्रकारे कार्यक्रम राबवत असतो, तसाच याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या कार्यक्रमाचे आपण नियोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे पिठोरी अमावस्याच्या दिवशी फळांची, फुलांची आणि भाज्याची जी आरास आहे ती आपण देवांच्या भोवती आपण चांगल्या प्रकारे ती अशी ठेवणार आहे। त्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपण तो कार्यक्रम राबवलेला आहे। त्याच प्रकारे गेल्या 3 वर्ष ते 4 वर्षापासून आपण कावड यात्रेचं नियोजन करत असतो। याही वर्षी वतीने शिवा महिला भजनी मंडळाच्या वतीने श्रावण मासामध्ये 17 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी 11 वाजता आपण कावड यात्रेचं नियोजन हे केलेलं आहे। सर्व शिवभक्तांनी त्या कावड यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे। जास्तीत जास्त शिवाची उपासना आपण श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे। त्याप्रमाणे अधिक माहितीसाठी आम्ही आमचा संपर्क तुम्हाला देत आहोत। पूर्ण या महिन्यामध्ये शिव उपासना आपण करायची आहे। न कळत भक्तांना काही कळत नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। त्यानंतर भक्तांच्या मनामध्ये असतो की आपण 1 वर्ष भक्त वाट बघत असतात, ती आहे 16 सोमवाराची, बरोबर। 16 सोमवारामध्ये की भक्तांच्या मनामध्ये चिन्ह निर्माण झाले की गुरुजी स्वामी आम्ही श्रावणाला 16 सोमवार करायचे आहेत का आधीमध्ये चालू करतात भक्त। आधीमध्ये न चालू करता आपण जो श्रावण सोमवाराचा कुठलाही सोमवार
4 सोमवार येत आहेत श्रावण महिन्यामध्ये, कुठलाही एक सोमवारापासून आपण 16 सोमवारचे व्रत तिथून चालू करावे व जेणेकरून पूर्ण 16 सोमवार झाले त्यानंतर 17व्या सोमवारी आपण शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे उद्यापन करावे, बरोबर। त्या प्रकारे आपल्याला कुठलाही एक सोमवार घ्यायचा आहे। 4 सोमवारी पहिला सोमवार जरी गेला हातातून दुसरा सोमवार मिळेल, दुसरा सोमवार नाही मिळाला तिसरा मिळेल, तिसराही नाही मिळाला तरी चौथ्या सोमवारापासून आपण श्रावण सोमवार, चौथ्या सोमवारापासून आपण 16 सोमवारचे व्रत करू शकतो। या व्रतामध्ये आपण शिवाची उपासना करायची आहे। मार्केटला पोथी मिळते त्याप्रमाणे त्यांची उपासना करायची आहे। शक्यतो पांढरं वस्त्र धारण करायचं आहे, शक्यतो सवळं ओवळं पाळायचं आहे, त्याप्रमाणे शिवाची जास्तीत जास्त उपासना करायची आहे। अधिक माहितीसाठी आम्हालाही संपर्क करा। अशा प्रकारे हा कार्यक्रम होणार आहे। छानपैकी कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे। शास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये महादेव पृथ्वी तलावरती भ्रमण करीत असतात, त्याप्रमाणे आपणही श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा महादेवाची शिवाची करायची आहे। त्याप्रमाणे शिव उपासना करायची आहे। त्या उपासना तशा शास्त्राने दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण त्या पाळायच्या आहेत।